नमस्कार, मी संदीप साळुंके लाईव्ह पाडू कोकण यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा स्वागत. काल आपण गेलो होतो तिवरे गावामध्ये आणि आत्ता आपण चाललोय तिवरे गावाच्या बाजूला असलेल्या डांबरे गावामध्ये. आणि या गावाचं वैशिष्ट्य म्हणजे या गावामध्ये असलेली एक सुप्रसिद्ध असं मंदिर, आणि ते मंदिर म्हणजे श्रीदेवी अनुभवानी मंदिर. आणि या मंदिराची खासियत अशी आहे की या ठिकाणी जी जत्रा भरते ती 5 शेर पाणी जाळणारी देवी. कारण या जत्रेला पाणी जाळलं जातं, म्हणजे एक दिवा असतो, दिव्यामध्ये पाणी टाकून ते जाळलं जातं. आणि ही जत्रा बघायला लांबून लांबून लोक येतात. आपल्या चॅनलवरती सुद्धा यांची जत्रा आहे, तर तुम्ही जर बघितली नसेल तर बघा, तर डांबरेगावची जत्रा. आणि आता आपण हे डांबरेगाव कसं आहे ते बघूया आणि तिथला निसर्ग कसा आहे तो बघूया. कारण सुंदर असं गाव आहे आणि तिवरे गाव आणि डांबरेगाव बाजूबाजूलाच आहे. तर बेळणे इथून डांबरेगाव हे साधारण एक 6 किलोमीटर अंतरामध्ये आहे. म्हणजे आपण मुंबई गोवा हायवेवरती बेळणे इथून तिवरे डांबरे हा फाटा आहे आणि तिथून आपण पहिल्यांदा तिवरे गावामध्ये येतो आणि तिथून आपण डांबरे गावामध्ये येतो. आणि साधारण बेळणे ते डांबरे 6 ते 7 किलोमीटर अंतरावरती गाव आहे. तर आता आपण पाहूया कशा प्रकारे डांबरे गाव आहे ते. डांबरे तालुका कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग. तर आता आपण आहोत डांबरेच्या गावठणवाडीमध्ये आणि या ठिकाणी आहे पोलीस पाटलांचं घर. आता आपण पोलीस पाटलांच्या घरी आलोय, त्यांच्याकडे आपण अधिक माहिती घेऊया. तर यांचं हे गावठणवाडीतलं सुंदर असं घर. त्यांना आपण इथं भेटूया आणि इथून आपण मंदिरासोबत जाणार आहोत. तर आता आपल्यावर आहे इथले पोलीस पाटील विश्वास सावंत आणि त्यांच्या मिसेस. आणि तुम्ही आता इकडे कोण कोण असता? मी, माझी पत्नी आणि माझा मुलगा. ओके ओके. आता तुमच्या गावामध्ये आलो, जर तुमच्या गावात जर माहिती द्या. तर आता आपण पोलीस पाटलांबरोबर संपूर्ण गाव फिरणार आहोत आणि बघणार आहोत कशा प्रकारे डांबरे गाव आहे ते. तर चला मग जाऊया. हे त्यांचं सुंदर असं घर आहे. तर इथून आता मंदिरात जाऊया ना आपण. अनुभवानी मंदिरात जाऊया आणि पूर्ण माहिती घेऊया. चला, ते आपल्याला घरी भेटलेत, आता आपण त्यांच्याबरोबर मंदिरात जाऊया आणि तिथे आपण संपूर्ण माहिती घ्या गावाबद्दल. महापुरुष असताना ना समोरच आहे त्यांचं, बघूया. मग इकडे कार्यक्रम असतो काय? पूजा असतं. आणि बघा हे एकदम पुरातन झाड आहे. कसलं असतं झाड आहे याच्यात? त्यामध्ये वड, पिंपळ, पायर, रुंबड, हा, आणि 3 माडाचं झाड. ओके, म्हणजे 4-5 झाड आहेत जवळपास. 5 झाड आहेत. आपण दर्शन घेऊया. आता तुमची गावठणवाडीच येते सगळं ना? गावठणवाडी आहे आणि जागा साठमवाडीची जागा आहे ती. त्यांनी देवासाठी हे केलेली आहे. ओके, साठमवाडी जागा आहे. तर पण दर्शन घेऊया. बघा हे महापुरुष स्थान आहे आणि जुनं झाड आहे एकदम पुरातन. 5 झाड आहे. चिंच पण आहे ना? चिंच पण. 5 प्रकारचे झाड आहेत मिक्स. माड पण आहे इकडे, ती माडा झाड आहे, बेल्डो माड. मस्त जुनं झाड बघितलं पण गावातलं. तर आता आपण यांच्या घराकडून चाललोय अनुभवानी मंदिरामध्ये. एवढंही बघा मोठे झाड आहे. आता मंदिरात जाऊ आले, अनुभवानी मंदिर. आता मंदिरामध्ये आले, पहिल्यांदा आपण गांगेश्वर मंदिरामध्ये झालोय आणि नंतर अनुभवानी मंदिरात जाऊया. सुंदर परिसर. तुमची जत्रा तिथी काय? कुठच्या तिथी जत्रा असते तुमची? देवदिवाळी ना? दरवर्षी देवदिवाळीला जत्रा. प्रख्यात जत्रा. हो. आणि संध्याकाळी 7-8 नंतर एवढी गर्दी. या वर्षी तर 11 वाजल्यापासून मोठीला लाईनच. रात्री 11:30 पर्यंत विचारू नका. रात्री आम्हाला 12 वाजले. नंतर देव काढले. नंतर मग देव काढले. बरोबर. बाहेरून माणसं आहेत, त्यांची गैरसोय होऊ नये. बरोबर. त्याच्यासाठी प्रयत्न जास्त आम्ही चालू असतो. आणि येतात लांबून लोक येतात ना लोक. बरोबर.
आपण सुद्धा कसं एखाद्या देवळात गेलो किंवा काय दर्शनासाठी आपण पण गडबडत असतो ना, बरोबर पण त्या ठिकाणी आपलं पण कसं केव्हा दर्शन होतं. बरं मग आम्ही पण काय विचार करतो, आलेल्या माणसांना मागे पाठवायचं नाही, त्यांना पूर्ण कसं आहे, दर्शन हा, द्यायचं. दर्शन घेऊ त्यांना. बरं घाटाच्या साहित्यापासून समुद्राच्या याच्यापर्यंत सर्व माणसं येतात तिथे. बरोबर संपूर्ण जिल्ह्यातनंच येतात लोक लांब लांब. जिल्हा काय जगभरातून मुंबई हो साताऱ्यापासून माणसं येतात इकडे, कोल्हापूर इचलकरंजी. हां 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 आणि आमचे काय काय लोक जे इथून निघून गेले आहेत ना, बरोबर ते कोणी ते सांगितलं की ते येतात ते. बरोबर आणि त्यांना इकडनं हे आमची देवी तिकडे पावते त्यांना. बरोबर नवस वगैरे सगळ्या इकडे तर मग सांगतात आम्ही पूर्वी जे या गावचे होतो इथले होतो, मग थोडा त्यांना आसरा वगैरे देऊन ते करतो आम्ही. हां त्यामुळे ती लोक जत्रेला जास्त आहेत. बरं देव दिवाळीला जत्रा असते त्यांची जोरदार. आता आपण गांगेश्वर मंदिराकडे आलोय. पाण्याची सोय, लाईटीची सोय सर्व. आणि या देवळामध्ये कसं असतं, नवरात्रापासून आमचा इथे मोठा असतो 9 दिवस नवरात्र या देवळात या होते. देवळात गांगेश्वरच्या. लाईटच लावूया. आता आपण आहोत सुंदरशा गांगेश्वर मंदिरामध्ये. इकडे तुमचा कौल प्रसाद इकडे होता ना? त्या ठिकाणी मूळ घालणे हम्म. आणि वारी रविवारची काही दर रविवारी इकडे असतात. रविवारी असते किती वाजता? दुपारी 1 नंतर. 1 नंतर. ज्या ठिकाणी गौरप्रसाद झाले हां की नंतर त्या ठिकाणी तिकडे जाऊन हां हे शिवकळ वगैरे काढणे, हम्म. न्याय वगैरे करणे. ते दर रविवारी होणार. हा, जरा ओके. त्याच्यावर चालू असतं. लांबून लांबून लोक येतात आणि तुम्हाला पण यायचं असेल तर कुठच्याही रविवारी तुम्ही येऊ शकता. हो आम्ही यायचं असेल तरी येऊ शकतो. बरोबर. आणि कसं मेन म्हणजे जे बाहेरून सुद्धा असंच बोलतात हम्म. त्यांनाही देवी आमची तिथून पण पावते. बरोबर. आणि त्या निमित्ताने लोक इथे येतात. बरोबर. हम्म. तशा प्रकारे गांगेश्वर मंदिर. आता आपण त्या मंदिरात जाऊया. ही संपूर्ण देवराई आहे. तर आता आपण अनुभवानी मंदिरात जाऊया. जीर्ण झालेली झाडं खूप आहे त्याच्यामध्ये. बरोबर. म्हणजे दोन्ही मंदिराची मिळ एकच ही आहे. एकच आहे. पूर्ण. किती एकर मध्ये साधारण? जवळजवळ नाही म्हटलं तर 7-8 एकर तरी. 7-8 एकर जंग आहे. मस्त वातावरण. आता आपण गांगेश्वर मंदिराकडून आलोय अनुभवानी मंदिराकडे. तर आता आपण मंदिरात आलोय आणि हे आहे इथलं अनुभवानी मंदिर. तर या ठिकाणी पावनाई आहे, चव्हाटा, आकार वशिक, चव्हाटा, जैन आखारी ब्राह्मण, काळकाई, आकारी ब्राह्मण. ओके. नवलाई, काळकाई, नवलाई, राजसत्ता आणि भगवती, श्री अनुभवानी, राजसत्ता आणि भगवती सगळं एकाच मंदिर त्यांची स्थापना आहे. आणि त्यांचेच या बाजूला खांब आहेत तेवढे. तेवढे 7 खांब आहेत ना? 7 खांब. हम्म. 7 खांब. बरोबर. तर आता या मंदिराबद्दल सांगा. आता अनुभवानी का म्हणतात? म्हणजे अनुभवानी या शब्दामागचा अर्थ काय? अनुभवानी म्हणजे कसं आहे, पूर्वंपार चाललं आहे पूर्वीपासून. आता हे आम्हाला सुद्धा माहिती नाही आणि आम्हाला सुद्धा अनुभव ज्या त्या आमच्या पूर्वीच्या लोकांनी सांगितलेला आहे त्याच्यावरून आम्हालाही अनुभव आलाय. आणि लोकांना याचा अनुभव येऊ लागला की बाबा डांबरे गावामध्ये अनुभवणी मंदिर आहे किंवा अनुभवणी देवी आहे. या देवीला गेलो तर आपण त्या ठिकाणी नवस वगैरे किंवा काही केलं, गाराणं केलं तर ती नवसाला पावते. आता काही लोक दुरून सुद्धा गाराणी करतात. मुंबई म्हणा, कुठे परदेशातून पण गाराणी करतात की बाबा असं असं आहे माझं, असं असं कर. तर त्यावेळेला ही देवी पावते. ती लोक त्या निमित्ताने तो नवस भागवण्यासाठी काही जरी त्यांना अडचण आली तरी काही करून ते जत्रे दिवशी या ठिकाणी येऊन या देवीचा नवस भागवतात. आणि लोकांना अनुभव येऊ लागला आणि त्या अनुभवावरून या देवीचं नाव अनुभवनी असं अनुभवानी. अशा प्रकारे म्हणजे लोकांना अनुभव आल्यामुळे. अनुभव आल्यामुळे. बरोबर. ओके. म्हणून अनुभवाने. आणि या गावामध्ये आज 23 वर्ष झाली मला पोलीस पाटील म्हणून. आता या गावात देऊळ किंवा काही म्हणा कुठचंही सामाजिक कार्य असेल तर आम्ही वाड्यातील सर्व, आमच्या गावातील सर्व लोकांना घेऊन एकमेकांच्या साथीने सर्व आम्ही कार्यक्रम व्यवस्थितपणे सुरळीत पार पाडतो. बरोबर. सर्वांना आपण एका हाताशी धरून
आणि तुमचं गाव छोटं असलं जत्रा मोठी भरते जत्रा तुमची. मोठी असते. आमच्या गावाच्या वाड्या जवळजवळ 7 आहेत. 7 वाड्यापैकी सगळी लोक या ठिकाणी येतात. आता लोकसंख्या साधारण किती तुमची? लोकसंख्या आमची साधारण आता या ठिकाणी 750 आहे. पण आमच्या गावातील काही ग्रामस्थ आहेत ते कायमस्वरूपी मुंबईला असल्या कारणानं चतुर्थीला, होळीला आणि जत्रेला कायम स्वरूपी लोक येणार. लोक या ठिकाणी कमीत कमी 8-8 दिवस येऊन राहतात. त्या निमित्ताने तेव्हा गाव भरलेलं तेव्हा गाव आमचा भरलेला असतो. आता बघितलं तर आमच्या गावामध्ये तुम्हाला 4 मुलं सुद्धा दिसणार नाही. बरोबर. आणि प्रत्येक जण नोकरीनिमित्त शहरात जास्त करून. आता बघितलं तर आमच्या घरामध्ये उमरा 160-170 उमरा आहे. पण बघितलं तर प्रत्येक जवळजवळ नाही म्हणत 60-70 घर चालू असतील. बाकीची घरं लॉक असेल. बरोबर. ती जरी लॉक असलं तरी त्याची तरतूद आम्ही करून ठेवलेली आहे. कोणी हे करू नये किंवा कोण जाईल तिकडे काय करेल ती प्रत्येकाने जबाबदारी घेतलेली आहे. आणि त्यांनी पण खबरदारी घेतलेली आहे की जरी आमची घरं बंद असली तरी अनमोल वस्तू आम्ही घरामध्ये ठेवत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे आमची दानपेटी आहे या ठिकाणी. ही एक दानपेटी आहे. त्या देवळामध्ये दानपेटी आहे. पूर्वी कसं चोऱ्या व्हायच्या किंवा पेट्या उचलून घेऊन जायचे. पण आम्ही आता असं ठरवलंय आणि गावाच्या मताने किंवा पोलिसांच्या सहकार्याने सुद्धा आणि माझ्या सहकार्याने सुद्धा मी आता गावकऱ्यांना सांगून 4-4 दिवसांनी पेटी खोलत असतो आम्ही. बरोबर. भले त्याच्यामध्ये 1 रुपया मिळू दे किंवा 1000 रुपये मिळू दे ते देवाचे असतात. त्याच्यामध्ये आपलं काय नाही ते सर्व गावासाठी खर्च करतो आपण किंवा देवासाठी खर्च करतोय. ते आपण स्वतःसाठी कोणासाठी खर्च करत नाही. त्यामुळे आज नाही म्हटलं तर 3-4 वर्ष होऊन गेली आमची पेटी या ठिकाणी उखलली गेली नाही किंवा आमची दानपेटी फोडलेली पण नाही. बरोबर. चांगला. आणि हा इतर मंदिरांना पण चांगला निर्णय आहे. आणि ह्याच्यासाठी आम्हाला पोलिसांनी कायम सहकार्य केलं आहे की आणि ते कायम सतत आम्हाला सतर्क करायला सांगतात. बरोबर. गावामध्ये कोण येईल काय येईल त्याचं चौकशी करा. त्याचं आधार कार्ड हे त्याची चौकशी करून आम्हाला कळवा. तसं असेल तर त्याला गावात उभा करायचा नाही तर त्याला. बरोबर. कारण आता सध्याच्या दिवसात काय चाललंय तुम्हाला ते बरोबर आहे ना. आणि तुमचं मंदिर प्रसिद्ध असल्याने लोक येतात. दुसरी गोष्ट म्हणजे कसं आहे आमच्या देवी जसं तू आता जत्रा असते. जत्रेच्या म्हणजे अगोदर 1 दिवस अगोदर आमचे कौल प्रसाद या ठिकाणी होतात. कौल प्रसाद झाले की या ठिकाणावरून आम्ही या देवळात येतो आणि या ठिकाणी आमचं माप घ्यायचं असतं तांदळाचं पिठाचं. त्याच्यामध्ये वडे करणं, भात करणं किंवा नैवेद्य बनवायचा असतो तो. आणि नंतर मग झालं माप घेऊन की आम्हाला उगमस्थान आमचं देवीचं आहे. ते तुम्हाला नंतर दाखवतो. ते तुम्ही बोला. ते तुम्हाला उगमस्थान नंतर दाखवतो. त्या ठिकाणी आम्हाला भाकऱ्याचा भग द्यावा लागतो. आणि तो भग दिल्यानंतर आमचं वाटेत एक मंदिर आहे छोटंसं. फक्त पार बांधलेलं आहे त्याला. आणि त्या पारावरती भराडी मंदिर म्हणून आहे. ते नैवेद्य आम्हाला ते अनुभव तिकडे दाखवला की नंतर तिथे नैवेद्य दाखवतो. आणि तिथून आम्ही या ठिकाणी येतो आणि तो नैवेद्य या ठिकाणी शिजवतो. त्याच्यानंतर बाहेरची माणसं येतात. त्यांना तो प्रसाद म्हणून देतो. या ठिकाणी सुरुवातीला पंगत बसते. त्याच्यानंतर आमचं ते गोसावी वगैरे असतात. ते सर्व ते झाल्यानंतर पंगत उठली की आम्ही बाहेरच्या लोकांना ते नैवेद्य म्हणून देतो. त्याच्यानंतर सकाळपासून आमच्या हॉटेल लाईन चालू असतात. ते लोकांना थारात नसतो. बरोबर. आणि लाईन असते ती जवळजवळ नाही म्हटलं 200-200 लोकांची लाईन लांब लागलेली असते. यावर्षी जवळजवळ 11:30-12 वाजेपर्यंत लाईन संपतच नव्हती. लोकांना दर्शन व्हावं किंवा लोकांची कुठच्याही प्रकारची तात्काळणी किंवा येऊ नये त्याच्यासाठी फटाफट लोकांना 2 असायचे. त्या ठिकाणी आम्ही वेळेकडे 4 पण उभे केले आहेत. पण लोकांनी गैरसोय होऊ नये. लांबून लोक येतात. त्याच्यासाठी त्यांना आम्ही लवकर मोकळी करून घेतली आणि ते पण फुल झाले. आणि या ठिकाणी जो आमचा समजा एखादा नवस असेल त्या ठिकाणी त्यांनी नवस भागवलाय तर त्या ठिकाणी ते पेढे असो किंवा लाडू असो ते आम्ही सर्व एकत्र करून येणाऱ्या लाईनीत असतात त्या माणसांना सर्वांना तो नैवेद्य प्रसाद म्हणून देतो. बरोबर. त्याचप्रमाणे केळी असू दे, नारळ असू दे, काय असू दे. या ठिकाणी यावर्षी म्हणजे दरवर्षी येतात नाही असं नाही. आमचे माननीय प्राण साहेब, आमच्या कणकवलीचे तहसीलदार साहेब, त्याच्यानंतर यावर्षी आपले वैभववाडीचे तहसीलदार आणि स्वतः माझी पुतणी चैताली सावंत महसूल तहसीलदार ओरसला आहे या ठिकाणी उपस्थित होते. त्यांचाही आम्ही या ठिकाणी सत्कार केला. अशी जे लोक येतात या ठिकाणी त्यांचा आम्ही सत्कार करतो सगळ्या गावाच्या वतीनं. आणि सगळ्यांकडनं आम्ही आधी आशीर्वाद चांगला घेतो. जत्रा आपली सुरळीत चांगल्या प्रकारे पार पाडावी. त्यानंतर तुम्हाला मागाशी सांगितलं मी तिथे नैवेद्य दाखवल्यानंतर आम्ही या ठिकाणी येतो. तो नैवेद्य दाखवून झाल्यानंतर रात्री आमची 12 वाजता टिपर पाजवतो पंत्याला. प्रथमतः गांगेश्वर मंदिरामध्ये पहिला टिपर पाजवतो. त्यानंतर झाल्यानंतर त्या ठिकाणी 5 प्रदक्षिणा घालतो विठ्ठलाची आरती घेऊन. 5 प्रदक्षिणा झाली की त्या ठिकाणी आम्ही या ठिकाणी पंचारत घेऊन या ठिकाणी येतो. त्यानंतर या ठिकाणी टिपर पाजळला जातो. टिपर पाजळल्यानंतर या ठिकाणी तरंग
सॉरी तरंग नव्हे, या ठिकाणी तो आमचा जो 500 पाण्याचा पाणी हा, आहे हा. ते पाणी तिकडनं त्या टिपऱ्या झाल्यानंतर आम्ही इकडे या ठिकाणी घेऊन येतो आणि ते पाणी या ठिकाणी ठेवून तो कुवाळा पोखरून कुवाळ्यामध्ये कापसाचा बोता करून तो कुवाळा त्या दीपमाळेवरती ठेवतो. तर मग दीपमाळ, हा. आणि तिकडे ते पाणी रात्रभर जळत असतं. हा, ते दीपमाळ या ठिकाणी म्हणजे 11-12 वाजता तो कुवाळा या ठिकाणी आमचे 2 मानकरी असतात, ते 2 बाजूने 2 शिडीने चढतात आणि या कुवाळ्यावरती या वर्षीचा आणि त्याच्यात ते 500 पाणी ओततात. बरोबर. हा कुवाळा जवळजवळ 9:30 सकाळी, कधी 10 वाजता, केव्हा 1 वाजेपर्यंत पेटत असतो दुसऱ्या दिवशी. आणि जसं साईबाबांचं आहे तशी प्रचिती सर्वांना येते आणि आम्हाला स्वतः दिसून आलेली आहे. बरोबर. तशा प्रकारे तुमची जत्रा म्हणजे फेमस अशा प्रकारे आमची जत्रा होते आणि सगळ्यांना अनुभव आलेला आहे, येतोही आहे. त्यामुळे लोकही या ठिकाणी येतात आणि आम्हाला अनुभव आहे. बरोबर. आता आपण आता याच्यानंतर अजून कुठचं ठिकाण बोलला तुम्ही, ते उगमस्थान. या ठिकाणी तुम्ही आवर्जून येऊन स्वतः आलात आणि तुमच्या युट्यूब चॅनेल मध्ये तुम्ही स्वतः ही मुलाखत घेतली आणि स्वतः ही चॅनल तुम्ही स्वतः युट्यूबवर दाखवाल, त्याबद्दल आम्ही आमच्या गावाच्या तर्फे पोलीस पाटील म्हणून तुमचा आधी मी धन्यवाद मानतो. आभार आहे. आणि तुमची जत्रा मी 2 वर्षापूर्वी शूट केली होती, ती आपल्या चॅनलवरती आहे आणि खूप लोकांनी बघितली, ती सगळ्यांना आवडली. ते ठीक आहे. सुंदर अशी जत्रा आहे तुमची. तर आता आपण अजून पुढे माहिती घेऊया. तर हे त्यांचं मंदिर आहे, सुंदर असे अनुभवानी मंदिर, मस्त. तर आता आपण बघतो ते अनुभवानीचं पाषाण आणि ही मूर्ती तुम्ही नंतर बसवली ना? ही मूर्ती नंतर बसवली आहे. हे पाषाण उगमस्थान जवळ आम्हाला हे पाषाण मिळालं आहे आणि तेव्हा पूर्वजांनी हे पाषाण या ठिकाणी बसवलं आणि त्याच्यानंतर त्यांनी विचार केला की नुसतं पाषाण ठेवलं की लोकांच्या दर्शना किंवा याच्यासाठी एवढं काय हे होत नाही, बरोबर, निदर्शनास काही येत नाही, प्रतिमा पाहिजे, तेव्हा काहीतरी प्रतिमा पाहिजे. म्हणून पूर्वजांनी त्यावेळेला ही मूर्ती संगमरवरी मुंबईला बनवली आणि मुंबईवरून तेव्हा बोटी चालू होत्या. बरोबर. आणि त्या बोटीमधून याला आणलं, देवगडला आणलं. आणि देवगडला मूर्ती आल्यानंतर आमचे गाववाले या ठिकाणावरून बैलगाडी घेऊन देवगडला गेले आणि देवगडवरून ही मूर्ती बैलगाडीने डांबरेगावात घेऊन. साधारण किती वर्षापूर्वीची गोष्ट आहे? मला पण माहित नाही, म्हणजे 50-60 वर्ष आधी, खूप वर्ष झाली, त्याच्या अगोदर झालं आहे. बरोबर, म्हणजे पूर्वीच्या काळात झालं, पूर्वी काळातून म्हणताय. तेव्हा बोटीने प्रवास व्हायचा. तेव्हा बोटीने आणि मुंबईमध्ये बनवून आणली, मुंबईमध्ये बनवून आणली आहे. तेव्हा बैलगाडीने किती वेळ लागला असेल इकडे यायला? दीड दिवस जातो आम्हाला, म्हणजे देवगडवरून इथे यायला तेव्हा 2 दिवस जातो चालत ना. तशा प्रकारे त्यावेळी आणलेली मूर्ती. आता आम्ही त्या मूर्तीला कलर वगैरे करतो. पूर्वी कसं पूर्ण संगमरवरी व्हाईटच होतं. ओके, संगमरवरी मूर्ती म्हणजे हे देवीचं पाषाण आणि ही मूर्ती श्रीदेवी अनुभवानी, मस्त. तर आता आपण जाऊया संगम, तिकडे उगम ना, उगम स्थानाकडे. ही मंदिराच्या आजूबाजूची देवराई, अप्रतिम देवराई. मी इथून ड्रोन शॉट घेतले, ते तुम्हाला व्हिडिओच्या एंडिंगला बघायला मिळतील कशा प्रकारे. म्हणजे हे मधोमध मंदिर आहे, त्यांनी 4 बाजूने देवराई आहे इकडे. आणि कळस बघा, भव्य दिव्य असा कळस बघतोय. सुंदर परिसर आहे मंदिराचा. जत्रा पण इथली जबरदस्त भरते. तर आता आपण पुढे जाऊया. छान परिसर आहे, मस्त. आता आपण मंदिराकडून जातलो आहे उगमस्थानाकडे. सुंदर मंदिर परिसर आहे. देवराई अप्रतिम आहे, जवळपास 7-8 एकर मध्ये देवराई आहे. आपण एक कोकणातलं सुंदर गाव बघतोय, डांबरे. डांबरेची जत्रा 500 पाणी झालं ते. मस्त घनदाट असं जंगल आहे त्या माध्यमात. आणि या गावामध्ये जंगल भरपूर आहे, एकदम घनदाट जंगल झाडी. हे वैयक्तिक मंदिर आहे ना? वैयक्तिक मंदिर. काय नाव? भोसले सावंत. भोसले सावंत. तर आता आपण इथून दत्त महाराज दर्शन घेऊ. इनामदार भोसले सावंत. ओके. आणि दत्त जयंती जत्रा असते इकडे. दत्त जयंती उत्सव या ठिकाणी. अजून मूर्ती बसवायची आणलेली आहे.
ओके. तर या ठिकाणी सध्या फोटो आहे आणि ते मूर्ती स्थापना करणार आहेत ते, आणि इथे दत्त पादुका सुद्धा आहेत. सुंदर छोटंसं मंदिर आहे पण मस्त बनवलं. ते दत्त मंदिर आहे मस्त. आणि हे भराडीचं स्थान ना, फक्त चौतर आहे ना इकडे. हा भराडीचं चौतरा. तर इथलं भराडीचं स्थान आई भराडी डांबरे, श्रीदेवी भराडी डांबरेची, डांबरे गावची भराडी. आणि असं ओपनच आहे ना, पहिलं उघडच आहे ना. आणि इकडे कार्यक्रम काय होतो जत्रेच्या वेळी इथे फक्त ह्याला जत्रेच्या वेळेला इथे फक्त नैवेद्य प्रसाद वगैरे आदल्या दिवशी बरोबर. आणि पुन्हा तरंग वगैरे भेट घेणं त्यावेळी येतो. आणि या ठिकाणी बघा जाताचा उत्सव असतो. दत्त ते जयंती वैयक्तिक आहे त्यांचा, तो वैयक्तिकच करतात ते. बरं. म्हणजे पूर्ण गाव असतो. हा पण ते खर्च वैयक्तिक. हे वैयक्तिक, कारण 3 दिवस कार्यक्रम चालतो. ओके. दत्त जयंतीचं मस्त मंदिर आहे. आणि पूर्ण ते लाइटिंग वगैरे केलेली असते फुल तिथपासून इथपर्यंत सर्व असते. सुंदर असं दत्त मंदिर बघितलं. छान गाव आहे आणि थंड वाटतं. पाणथळ गाव आहे, पाणी जवळपास आता पण वाहाला पाणी. आणि इकडे अनभवानी देवी उगमस्थानाकडे जाणारा मार्ग असं बोर्ड लिहिलेला आहे. मेन रोडच्या बाजूला, म्हणजे आपण आता फोंडा साईडला होतो तो मेन रोड, कणकवली फोंड्याला जाणारा. आणि इकडे उगमस्थान आहे. उगमस्थानावर आलो आणि ही आचरा नदी जी म्हणतो ना आपण, आचराला खाडी गेली आहे, त्याचं उगमस्थान आहे यांच्या गाव म्हणजे डांबरे गावात. म्हणजे 8 दिवसापूर्वी आपण गावपंडीच्या वेळी आचरे गावात होतो, तर तिकडे खाडी झाली जी ड्रोन मधून आपण बघितली. त्यांनी हे आहे यांचं उगमस्थान. हे 12 महिने पाणी असतं इकडे. म्हणजे हे पाणी कुठून येतं काय माहिती नाही, ऑटोमॅटिक इथूनच चालू झाला डायरेक्ट, म्हणजे उगमच इथून आहे जमडीतनं. हा, कारण आपल्या बहुतेक नद्या आहे ना सह्याद्रीतनं उगम आहे, पण हा उगम मधूनच आहे डांबरे गावातनं. हे एक वैशिष्ट्य आहे नदीचं. ही म्हणजे इव्हन कोकणातली एकमेव नदी असणं जी मधीच उगम पावली, कारण हे डांबरे गाव मध्ये येतं. कारण इथून सह्याद्री 10 ते 15 किलोमीटर लांब आहे आणि हे मधीच इथे उगम पावले. आणि इथूनच म्हणजे वरती पुढे काय नाही ना, इथूनच चालू झालंय सगळं पाणी. म्हणजे आता नाही तर कायम उगम इथूनच आहे. ओके, इथूनच पुढे पाणी चालू झालंय आणि हे जमिनीतनंच येतं आणि ते पुढे प्रवाहित होतं. आणि 12 पाणी एवढाच प्रवाह असतो ना. आणि तुम्ही इकडे केव्हा येता? आम्ही काय महिन्यातून माझी एक फेरी कायमच असते. आणि देवस्थानी कामासाठी केव्हा येता? देवस्थाना कामा जत्रेला आणि जत्रेच्या आधी आम्ही 2-3 दिवस साफसफाई करणं किंवा काय करणं त्याच्यासाठी येतो. आणि हे पाणी इकडून येतं ना जत्रेचं? हो, इथूनच. आणि हेच पाणी जाळणार. जाळलं गेलं. हे म्हणजे हे पाणी जळतं देवीच्या याने, आशीर्वादाने. असं या ठिकाणी ती पाषाण आम्हाला उगमस्थान इथेच मिळालं. हा, ते उगमस्थानचं पाषाण आम्हाला या ठिकाणी मिळालं आहे. ओके. पूर्वी बाकी अन्य कुठे ते काही न्यायचं नाही, इथेच त्या ठिकाणी पण नाही. आणि ते बघा पेपर सारखा दिसतो, त्या ठिकाणी कोणी त्या ठिकाणी फक्त आपला पाय लावायचा नाही या ठिकाणी. ओके. तिकडे कोणच जात नाही. तिकडे कोणच नाही. बत्ती वगैरे, नारळ, फुलं वगैरे तुम्ही तिथून अगरबत्ती सर्व करा, फक्त त्या बाजूला आपण जायचं नाही. बरोबर, त्या बाजूला कोणच जात नाही ना. आणि आमचं कसं आहे, या बाजूला ती बाजू महिला असतात, त्यांना काही अडचणी असतात, 5 दिवस इकडे खाली येणार नाही. ओके, बरोबर. असं प्रकारे पहिल्यापासून तुमच्याकडे प्रथा आहे. हे पण कसं झालं, हे पण आम्ही देवाचा हुकूम घेऊन सकाळी आम्ही 8ला सुरुवात केली, ती संध्याकाळी 5ला पूर्ण केला हे बांधकाम. सर्व मुळापासून. अरे वा. सर्व म्हणजे एका दिवसातच करायचं होतं. आणि सगळ्या गाववाल्यांनी सहकार्य चांगलं केल्यामुळं हे घडून आलं. हे केव्हा केलं होतं तुम्ही? त्याला जवळजवळ 4-5 वर्ष झाली. ओके. ते असतात देव. ओके. तरंग सगळे इकडे असतात. तरंग एक दिवस इथे असतो. देव आल्यानंतर म्हणजे जत्रेच्या दुसऱ्या दिवशी. आणि देव इथे आल्यानंतर इथे भटजी वाडी बनवतो. सर्व प्रसादाला काय लागेल ते सर्व गुरुवाणी द्यायचं. ओके. भटजी येऊन ते नैवेद्य बनवणार, ते नैवेद्य म्हणजे दाखवणार. देवदेवाच्या दुसऱ्या दिवशी तुमच्या इकडे असतात, सगळे गावातले इकडे असणार. सगळे असतात. आणि त्या दिवशी देव इथे थांबतात. बरोबर. दुसऱ्या दिवशी इथून ब्राह्मण स्थळ आहे कांदळेवाडी म्हणून, त्या ठिकाणी भेट घेतली. तिथे ब्राह्मण भोजन झालं की तिथून तरंग आमचा
मंदिरात जाणार. मंदिरात मग इकडे कार्यक्रम असतं का रात्री काय थांबतात तेव्हा? ते कसं कोणाचे न्याय वगैरे असले हां तर दुसऱ्या दिवशी होतं. ओके त्या दिवशी नाही. त्या दिवशी नाही, हां. दुसऱ्या दिवशी निघायच्या अगोदर. आणि गायच्या अगोदर. तर हे आपण बघतोय ते आहे आचरा नदी म्हणजे खाडी, त्याचं उगम. आणि हीच नदी आमच्या गावातनं पण गेली, आरे गावातनं. तर मला आमच्या गावाच्या नदीवर यायला मिळालं फायनली, कारण मी इतके दिवस उगमस्थान शोधत होतो. साधारण इथून कुठून तरी पाणी येतंय, पण जमिनीतनंच सगळं आहे, हे जमिनीतनं निर्माण झालंय. आणि कुठून येतं माहिती नाही, मग तिथून प्रवाह चालू झाला. नाही तर बाकी सगळ्या आपल्या नद्या सह्याद्रीतनं चालू होत्या, आणि ही एकमेव नदी आहे मला वाटतं ही मधूनच चालू होते. कारण इथून सह्याद्री तरी 15 किलोमीटर होईल ना लांब, कोंडाघाट 15 किलोमीटर. तर हे मधीच चालू होतं, हा म्हणून याला उगमस्थान म्हणतात हे. आणि कारण हे पाणी कुठून तरी वरूनच येतं, पण ते जमिनीतनं येतं भूमिगत. तर असं हे पवित्र स्थान आहे. आणि इकडे मासेमारी करत नाही अजिबात पहिल्यापासून. आणि इथल्या मासे म्हणजे संवर्धित मासे आहेत इकडचे, देवस्थान असल्यामुळे भरपूर मासे आहेत, बारीक बारीक मासे आहेत. गाववाले कोणी ते पण मासे हां बरोबर. आणि कुठची म्हणजे सुचिरपणा असतो इकडे, त्या ठिकाणी कोण जात नाही. तिकडे उगमस्थान म्हणजे ते तुम्ही तिकडे पूजा करता मेन, त्या ठिकाणी पूजा करतात. नैवेद्य तुमचं. नैवेद्य त्या बाजूला तिकडे, हां त्या बाजूला. ओके. आणि पूजा वगैरे सर्व इथे ओट्या मानवणे किंवा काय असेल ते सर्व इकडे. या इथे. आणि तरंग इथे. तर ही नदी आमच्या गावातनं गेल्यामुळे एक वेगळंच म्हणजे कनेक्शन आहे नदीवर. आणि त्याचं उगमस्थान बघितल्यावर मस्त वाटलं. या ठिकाणी तुम्ही अनुभव आणि व्हाळ म्हणतात ना, इकडे अनुभव आणि व्हाळ, आणि पुढे जाऊन आचऱ्याला खाडी. आणि आमच्या गावात आम्ही आराची नदी म्हणतो, आमची नदी. तशा प्रकारे ही नदी आहे. मस्त वाटलं. आणि उगमस्थानी आल्यामुळे. आणि हीच नदी आमच्या गावातनं पुढे आचऱ्यामध्ये गेले. आणि 8 दिवसापूर्वी मी आचऱ्यात होतो गावपळणीला, त्यामुळे या नदीचा पूर्ण प्रवास बघितला मी. तिकडे खाडी कशी आहे आणि इकडे उगमस्थान कसं आहे, मस्त वाटलं. आणि पाण्याचा आवाज बघा, इकडे पाणी जमिनीतनं येतं सगळं. तर पाण्यातनं म्हणजे पाण्याचा उगम हे बघा, वरती उंच आहे इकडे, त्यामुळे उंचावरूनच कुठून तरी पाणी येतं ते. आणि इकडे प्रवाह आहे मस्त. तर आता आपण सुंदर अशा उगमस्थानावरती, आणि आपल्याबरोबर सावंत साहेब होते, जवळपास 2 तास फिरले आपल्यावर. सुंदर माहिती दिली तुम्ही गावाची, त्याच्याबद्दल खूप खूप आभार. आणि तुमच्या गावाबद्दल आता म्हणजे उगमस्थानाबद्दल आणि थोडक्यात सांगा, म्हणजे लोकांना कसं म्हणजे इकडे येऊन काय करायचं, कसं पवित्र राखायचं, कोणाला यायचं या असेल तर. ठिकाणी येऊन पवित्र म्हणजे कसं आहे, या ठिकाणी आम्ही चप्पल जरी घालायचं आलं हां तरी आम्ही या ठिकाणी चप्पल या ठिकाणी ठेवतो, इथे मागे काढून मागे ठेवता. काढून ठेवतो. तुम्ही आलात ना तर ती हे म्हणजे बांधकाम केलेलं आहे ना, त्याच्या 50 मीटर बाहेरच चप्पल काढायचं, लक्षात ठेवा. हा त्याच्यानंतर ज्या महिलांना ज्या अडचणी येतात हा त्या महिला आमच्या त्या रोडवरून खाली 5 दिवस या ठिकाणी येणारच नाही. बरोबर बरोबर किंवा या ठिकाणी शुद्धीकरणासाठी सर्व चालतं. बरोबर. दारू चालत नाही, मांसाहार चालत नाही, मांसाहारी काय वगैरे या करायचं. ठिकाणी चालत नाही. आणि चुकून जर आला तर त्याला त्रास होणार. जर आम्हाला समजलं आम्ही त्याला सांगतो असं असं या ठिकाणी तुम्ही जाऊ नका. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता तुम्हाला मला जसं वेडी वाकडी समजली तशी मी तुम्हाला माहिती दिली आहे, पण तुम्ही या ठिकाणी येऊन आमच्या गावामध्ये 2 तास तुम्ही काढलात, आणि म्हणून तुमच्या युट्यूब चॅनलच्या वतीने मी गावाच्या वतीनं तुमच्या युट्यूब चॅनलचे मी मनापासून आभार मानतो. आणि मी पण तुमच्या आभारी आहे. धन्यवाद. दुसरी गोष्ट म्हणजे कसे हे बघा, हे उगमस्थान या ठिकाणी झालं आणि ते तुमच्या गावापासूनच खाली गेलाय. बरोबर. त्याच्यात तुम्हाला जसा आनंद झालाय बरोबर. तसाच मलाही आनंद झालाय. आणि जे तुम्ही उगमस्थान शोधत होतात ते तुम्हाला सापडलं. मिळालं. आमच्या नदीचं उगमस्थान मिळालं, आराच्या नदीचं. ठीक आहे, बरं वाटलं, छान वाटलं. हा धन्यवाद. खूप खूप तुमचे आभार. हा असेच यात्रा हो, नक्की, आमच्या नक्की. यात्रेला या. होय, धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद. काय सांगू देवा ज्ञानोबाची भक्ती, काय सांगू देवा ज्ञानोबाची भक्ती, काय सांगू देवा ज्ञानोबाची भक्ती, काय सांगू बोलविले
Hare